महाराष्ट्रातल्या जंगलांचं आणि डोंगरांचं सौंदर्य अनुभवायचं आहे, पण खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये? चला तर मग पाहूयात कमी खर्चात आपल्या महाराष्ट्रातल्या निसर्गरम्य ठिकाणी उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवता येईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला जायचंय, पण बजेट जरा कमी आहे. आणि हो, नेहमीच्या त्या महाबळेश्वर लोणावळ्याच्या गर्दीला पण कंटाळा आलाय. ही अडचण बऱ्याच जणांची आहे. पण थांबा, यावरचा उपाय आपल्या विचारापेक्षाही खूप जवळ आहे. एका भारी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या सुट्टीसाठी आपल्याला महाराष्ट्राबाहेर जायची काहीही गरज नाहीये. खरी मजा तर आपल्याच राज्यात गर्दीपासून दूर असलेल्या काही लपलेल्या ठिकाणांमध्ये आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? नेहमीच्या गर्दीपासून सुटका कशी मिळवायची, महाराष्ट्रातल्या सफारीचा थरार कसा अनुभवायचा, थंड हवेची शांत ठिकाणं कोणती आहेत, आणि हो, एक जबाबदार पर्यटक कसं बनायचं हे सगळं पाहूया. चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्राच्या वन्यजीवनाने. एक रोमांचक आणि हो, परवडणारी जंगल सफारी कशी करायची ते बघूया. आणि सफारी म्हटलं की पहिलं नाव येतं ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचं. आता मनात येईल की अरे बापरे, नागपूर जवळच्या त्या कडक उन्हात ताडोबाला कोण जातं? पण खरी गंमत इथेच आहे. उन्हाळ्यात पानगळ होते, जंगल मोकळं होतं आणि प्राणी हमखास पाणवठ्यावर येतात. त्यामुळे वाघ बघण्याची सगळ्यात जास्त शक्यता याच काळात असते. पण एक मिनिट, सफारी म्हणजे तर खूप खर्चिक प्रकरण, बरोबर? अनेकांना असंच वाटतं आणि याच कारणामुळे ते सफारीचा प्लॅनच रद्द करतात. पण इथेच तर बजेटचा खरा खेळ आहे. आता बघा, तुम्ही एकट्याने किंवा दोघांनी पूर्ण जीप बुक केली तर साधारण 7,000 रुपये लागतात. पण तोच जर तुम्ही 6 जणांचा ग्रुप करून गेलात तर प्रत्येकी खर्च फक्त 1,200 रुपयांपर्यंत येतो. म्हणजे बघितलं, ग्रुपमध्ये किती मोठी बचत होते. बुकिंग करणंही एकदम सोपं आहे. अधिकृत वेबसाईटवर 2-3 महिने आधीच बुकिंग करून टाका. समजा नाही जमलं तर प्रवासाच्या 3 दिवस आधी तत्काळ बुकिंगचं ऑप्शन असतो. आणि अगदीच काही नाही झालं तर मिनी बसचा पर्याय तर आहेच. फक्त ताडोबाच नाही, आपल्याकडे अजूनही भारी ऑप्शन्स आहेत. जसं की मेळघाट व्याघ्र प्रकल्प. हे महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे जिथे आपण हत्ती सफारी करू शकतो. पक्षीप्रेमींसाठी तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान म्हणजे स्वर्गच आहे. आणि कोल्हापूर जवळचं दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी ओळखलं जातं. चला, आता सफारीच्या जंगलातून बाहेर येऊ आणि उन्हाळ्यात जिथे मस्त थंड आणि शांत वाटेल अशा ठिकाणांकडे वळूया. विदर्भातच आहे चिखलदरा. हे एक असं हिल स्टेशन आहे जे अजूनही महाबळेश्वरसारखं गर्दीचं आणि व्यावसायिक झालेलं नाही. आणि इथलं खास आकर्षण म्हणजे काय, तर महाराष्ट्रातला एकमेव कॉफीचा मळा. सोबत भीमकुंड, मुक्तागिरी मंदिर आणि वर्षभर छान हवामान. म्हणजे अजून काय पाहिजे? आता जाऊया खजिन्याच्या खोऱ्यात, म्हणजेच भंडारदऱ्याला. इथलं मुख्य आकर्षण आहे सांधनदरी, जी आशियातील सर्वात मोठ्या घळींपैकी एक आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी तर वीकेंडला जायला हे एक परफेक्ट ठिकाण आहे. आणि राहण्यासाठी बजेटमध्ये बसणारे होमस्टेसुद्धा सहज मिळतात. चला, आता वळूया कोकणाकडे. पण नेहमीच्या बीचकडे नाही, तर काही खऱ्या, फारशा माहिती नसलेल्या पण तितक्याच सुंदर ठिकाणांकडे. रत्नागिरीजवळचं जांभरुण हे जणू काही एक वेगळंच लपलेलं जग आहे. याला कोकणातलं हिल स्टेशनसुद्धा म्हणतात. विचार करा, ह्या गावात गाड्यांसाठी रस्तेच नाहीयेत, आहेत त्या फक्त पायवाटा. इथे एखाद्या होमस्टेमध्ये राहून खळखळणाऱ्या नदीच्या काठावर बसून अस्सल कोकणी जेवणाचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच अनुभव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तिलारे हे एक संवर्धन राखीव क्षेत्र आहे. म्हणजे इथे जीप सफारी नाही, तर चक्क चालत जंगल सफारी करता येते. हे झांबरूणपेक्षा मोठं जंगल आहे. त्यामुळे 2-3 दिवस निवांत घालवण्यासाठी आणि अस्सल कोकणी घरांमध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. आता एका अशा जागेबद्दल बोलूया जिला चक्क महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखलं जातं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे ठिकाण मुंबईपासून फक्त 15 मिनिटांच्या फेरीबोटीच्या अंतरावर आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. या जागेचं नाव आहे मनोरी बीच. मुंबईजवळचे बरेच किनारे आता अस्वच्छ झाले आहेत, पण मनोरी बीच अजूनही खूप स्वच्छ आहे. इथे तुम्हाला गोव्यासारखे बीच शॅक्स मिळतील, रात्री बार्बेक्यूचा आनंद घेता येईल. आणि हे कोळी लोकांचं गाव असल्यामुळे सी फूड प्रेमींसाठी तर ही एक मेजवानीच आहे. आपण या सगळ्या सुंदर ठिकाणांना भेट तर देतो, पण एक पर्यटक म्हणून आपली काही जबाबदारीसुद्धा आहे. चला, आता जरा त्याबद्दल बोलूया. हे काही अवघड नियम नाहीत.
फक्त काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण सहज पाळू शकतो. आपला कचरा सोबत परत आणायचा, जंगलात शांतता ठेवायची, भडक रंगांचे कपडे टाळायचे कारण त्याने प्राणी घाबरू शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जंगलात आग लागेल अशी कोणतीही वस्तू न्यायची नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण निसर्गाच्या घरात फक्त पाहुणे म्हणून जातो, त्यामुळे तिथे आपण आदरानेच वागलं पाहिजे. तर या सगळ्याचा अर्थ एकच आहे, एका अविस्मरणीय आणि बजेटमधल्या सुट्टीसाठी कुठेही दूर जायची गरज नाहीये. ती इथे आपल्या महाराष्ट्रातच आपली वाट बघतीये. तर मग ह्या सगळ्या लपलेल्या खजिन्यांपैकी तुम्ही कोणत्या ठिकाणाला सर्वात आधी भेट देणार आहात? विचार करा आणि आपल्या महाराष्ट्राच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा.